नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण संकष्टी चतुर्थी विशेष उपवासाचे राजगिरा मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला मोदक बनवायचे, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पाऊण वाटी इथे तूप घेतलेलं आहे, खूप घट्टही नाही आणि खूप वितळलेलं सुद्धा नाही। त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी राजगिरा पीठ घेतलेलं आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला शेंगदाणे। आता शेंगदाणे घातल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला खमंग भाजायचे आहे, साल तडकेपर्यंत भाजायचे आहे। शेंगदाणे आपले साल तडकेपर्यंत खमंग असे भाजलेले आहे। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून याची पूड करून घ्यायची आहे। आता त्याच पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला तूप। आता तूप गरम झालं की यामध्ये लगेचच घालायचं आहे आपल्याला राजगिऱ्याचं पीठ आणि मंद गॅसवर आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। सतत हलवत हलवत, कुठेही गॅस वाढवायचा नाही, याच्या गठोळ्या मोडून पूर्णपणे प्रेस करत करत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। राजगिऱ्याचं पीठ आपण सतत हलवत हलवत मंद गॅसवर खमंग असं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, छान असा खमंग वास सुटलेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले त्याची पूड करून घेतलेली, ही सगळी यामध्ये घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण शेंगदाण्याची पूड केलेली ती सगळी मिक्स करून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि पॅन आपल्याला किचन ओट्यावर काढून घ्यायचं आहे। आता किचन ओट्यावर काढल्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे। तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता। अगदी थोडंसं घालायचं आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हलकंसं कोमट होईपर्यंत वाट बघायची आहे। बघा, या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडंसं आपण कोमट करून घेऊ। आपल्या बोटाला सोसवेल इतपत हे मिश्रण कोमट झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ आणि गूळ सगळं आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। प्रेस करत करत मिसळायचं आहे। तर बघा, मिश्रणामध्ये सगळा गूळ आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता याचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता, बर्फीसुद्धा बनवू शकता। आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे। बघा, या पद्धतीने असं भरायचं आणि साचा बंद करायचा। जे साईडला आलेलं मिश्रण आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दाबून घ्यायचं। खालची बाजूसुद्धा घट्ट अशी दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला साचा ओपन करायचा आहे। करायला खूप सोपे आहे आणि खायला तेवढेच टेस्टी आहे। आता जे कडेचं मिश्रण आहे ते काढून टाकायचं आहे, नाही काढलं तरी चालेल। तर तुम्ही इथे बघू शकता, मोदक अतिशय सुंदर असा झालेला आहे। आता कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ हे सहज मिळून जाईल। आता हे मोदक तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवले तरी तुम्हाला उपवासाला खाता येईल, गणपती बाप्पाला सुद्धा नैवेद्य अर्पण करता येईल। एवढे हे सोपे आहे आणि तितकेच पौष्टिकसुद्धा आहे। हे मोदक तुम्ही प्रवासात नेऊ शकता, तुम्हाला कोणाला द्यायचे असेल त्यांनासुद्धा तुम्ही हे पौष्टिक मोदक देऊ शकता। करायला खूप सोपे आहे। अगदी आजी आजोबा घरात असतील, त्यांना चावत नसेल तर ते सुद्धा असे हे मोदक खाऊ शकतील, इतके हे सोपे आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारे आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊ। बाप्पासाठी इथे आपले सगळे मोदक बनून तयार झालेले आहे। करायला खूप सोपे आहे, अगदी 4 साहित्यामध्ये तयार होतात, झटपट तयार होतात आणि तुम्ही इथे मोदक बघू शकता, एकदम मऊसूत झालेला आहे, तोंडात टाकताच विरघळणारा झालेला आहे आणि तितकाच चविष्ट झालेला आहे।
तर अशा पद्धतीने तुम्ही हे मोदक बाप्पासाठी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.